काय केले हे गहू काय केले पाण्यात हे केले का? हा काय केलं? पाण्यात भिजवले आणि लगेच काढले. आता उद्या वाळत घालायचे. हा रवा काढून आला म्हणजे गिरणीतूनच गहू पाण्यात टाकले, लगेच उपसले आणि त्यानंतर थोडे सुकवले आणि त्याचा रवा गिरणीतून काढून आणला. तर शेवया करायच्या आहे आपल्याला. भिजवलेल्या गव्हाचा हे असं पीठ तयार होऊन येतं आणि आता याच्यातून रवा रवा काढायचा आणि कोंडा बाजूला काढायचा. आणि कोंड्याची लापसी लहानपणी आम्ही खूप खायची है ना. कोंड्याचीच व्हायची ना का? कोंड्याची होता रव्याची लापसी आम्ही खूप खायचो. चीज रवा रवाची इतकी लापसी खायचं ना, रोज रोज खायचं. या उठ एवढी जाड आहे तरी रवा. आता पहिल्यांदा आम्ही हे केलं, हे चाळणीतून चाळून घेतलं, कारण खाली पीठ पीठ राहीन आणि वरती जाड जाडसर रवा राहीन. या पद्धतीने टाकले आणि हा असा चाळून असा रवा वरचा पडतो आणि हेच पाखडायचं आहे ना वाऱ्यावर. हेच आहे, हेच पाखडायचं आणि याच्यातूनच आपल्याला शेवया बनवायच्या आहे है ना. याच्यातूनच शेवया तयार होतील. तर हा जाडसर रवा असतो आणि बारीक पीठ हे चाळून घ्यावं लागेल ना. आणि हे जे आहे ते हे असं फडकं वगैरे लावून असं बारीक पिठी करावं लागेल आणि रवा आणि याची पिठी होईल आणि इकडचा हा रवा. अजून हे खूप पाखडावं लागेल, म्हणजे सुपामध्ये पाखडून घ्यावं लागेल. प्रथम ही क्रिया करावी लागते आपल्याला. म्हणजे असं चाळून घ्यायचं. टाकलेलं जे होतं म्हणजे चाळणीतून जो रवा आपण टाकलेला आणि जो उरलेला होतं ते याच्यामध्ये टाकलं आणि त्याच्यातून आता ह्यामध्ये चाळू राहिलेले आहे ते. आपल्याला पिठी करायची, तर हे फडकं लावलेलं आहे. याला आधी थोडंसं चाळून घेतलेलं आहेच याच्यात, ते दिसतं याच्यात. आणि आता जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत काय कधी इकडचं घेते कधी तिकडचं घेते, दोन्ही घेते ना. आपल्याला पिठी काढायची, मग ते इथून काढा इथून काढा इथून काढा, दोन्ही पद्धत एकच. चाळणीपेक्षा आता हे सोपं पडू राहिले म्हणून हे असं रवा डबल दोन्ही सेम होते. चाळणीतून चाळलं काय आणि ह्या फडक्यातून चाळलं काय तर सेम होते. आता आई एक टोकरी घेऊन त्याला फडका बांधून कोरायलेली आहे आणि मी इकडं कोरायलेले. आपण केलं म्हणजे आपल्याला थोडंफार पण मिळेल ना शेवयाचं, म्हणून आपल्याला पण देईन ती शेवया. तशा मला काही एवढं आवडत नाही. मागच्या वेळेस दिल्या होत्या तिने मला थोड्याशा टोकरीवर दिल्या होत्या शेवया, पण माझ्या जसे तर तशाच पडल्या होत्या. आणि आता आई आजारी पडली होती, तिला त्याच करून दिल्या त्या शेवया. अक्का तिकडं करून राहिली आहे आणि मी माझं इकडं चालू आहे. आणि असं चाललं का याच्यात मध्ये पिठी पडते आणि हे जे आहे ते हा रवा. आणि अजून बरंच करायचं आहे. ह्या रवा पाखडायचा आहे, वाऱ्यावर उधळायचा, सुपात पाखडायचा आणि मग याच्यातून हा जो आहे ते हा कोंडा बाजूला काढायचा आहे. आता या पिठीला काय नाही, हे पिठी झालेली आहे अशी ऑलरेडी, हे याच्यातून दिसत आहे. आता याचं काही नाही, फक्त हे करायचं. तर हे याला जास्त काम असतं, हेच करणं. छान होतं. त्या कशातून करायचे गाका आपण, हे होतं ना आपलं आधी पाट्यावर, तसं लाकडी पाटा राहायचा आणि हां पाट लाकडी पाट राहायचा आणि त्या लाकडी पाटावर बसलेला राहायचा आणि तो एवढासा गोळा घ्यायचा आणि तो गोळा असा दिवसभर तर नाही म्हणा, पण बराचसा एवढासा गोळा असा मळायचा
मग तो मळल्यानंतर ते दोन्ही हाताने असं बरोबर पाटावर अशा शेवया अशा दोन्ही साईडने अशा बरोबर दोरीसारख्या लोंबायच्या आणि मस्तपैकी ते शेवया वेळवायच्या. म्हणजे असं 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 त्याला डिझाईन चाळायचं आम्ही. त्याला चाळायचं म्हणायचं, त्याला चाळायचं म्हणायचं. नंतर मशीन घेतलेलं आहे, ते मशीन आहे अजून, आहे की नाही का? ते मशीन आहे ते पिवळ्या कलरचं पितळी. तर ते यांनी इकडं जेव्हा ते राहायला आलेत ना तेव्हा त्यांचं सामान ते सगळं तिकडंच आहे. तर आहे ते मशीन. आणि ते मशीनमध्ये दिवसभर आम्ही बसायचं बापरे करायला. का गं कंटाळा येऊन जायचं, कारण एकीकडं टेबल फॅन चालू राहायचा ते चिटकू नये म्हणून, आणि एकीकडं ते मशीन चालू राहायचं आणि प्रत्येकीची बारी राहायची करायची. प्रत्येकीने चाळायला बसायचं 2-2 तास. कुणी मशीनवर बसायचं आणि मग ते शेवयाचं. शेवया किती करायचं अक्का लहानपणी, एवढं कुटुंब म्हटल्यावर? 2 पाहिले. आणि हे आता किती आहे? 2. हे पण 2 आहे. आता एवढा रवा झालेला आहे आणि एवढी पिठी झालेली चाळून. आता ते ठेवून द्यायचं आहे आणि आता हे जे आहे ते हे उधळायचं आहे. झाली एवढी पिठी. आता हा जो रवा आहे ते तो पाखडायचं काम चालू आहे आणि याच्यातलं जो कोंडा आहे तो कोंडा असा हलक्या वारं पण राहतं आणि बरोबर हा असा बाजूला पडतो आणि याच्यामध्ये रवा राहतो. अजून हा वाऱ्यावर पण उधळला जाईल. आणि हे काम आईच करते. मी लहानपणापासून पाहते हे उधळायचं, हे पाखडायचं. मला काही जमत नाही एवढं अजून. काही बाया तर किती भारी पाखडतात ना गा का. मला विशेष आठवण येते भंडारदऱ्याला असताना. विशेष आठवण येते ते पालवे काकू आणि जोरवर काकू इतक्या भारी पाखडायच्या ना त्या. मी त्याचं ते पाखड नाही ना अशी एकटक पाहायची. खूप असं बरोबर असा कोंडा आणि रवा असा बाजूला काढायच्या. अगदी मला तर वाटत नव्हतं कधी त्यांनी वाऱ्यावर धरलेलं पण होतं किंवा फॅनपाशी पण धरलेलं होतं. तशा बरोबर अशा भारी काढायच्यात. खरंच खूप आहे. आणि ही पाखडायची एक कलाच असते. ही कला प्रत्येकाला अवगत होती असं नाही. असं बरोबर असा कोंडा बरोबर पडतो आणि रवा हा असा होतो. बरोबर असं जड मागं राहतं, हलकं पुढं येऊन जातं. ते सुपामधलं ते याच्यामध्ये टाकलं आहे पण तरी पण अजून याचं पिवळं पण आहे ते. तर अजून पांढरं पण येण्यासाठी म्हणजे अजून कोंडा काढायचा तर हा उधळावा पण लागणार आहे असा थोडासा वाऱ्यावर. तर हे बरंच याला कसरत लागते. खूप वेळ काम चालतं हे. याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. आणि हे असं कोंडा बरोबर असं करून ढकलून द्यायचं. आणि हा कोंडा ते आणि हा कोंडा पडलेला. तर ह्या कोंड्याचा उपयोग काय गा का? जो याचा उपयोग नाही. आता ही जनावरं खाऊ शकतात. याचा उपयोग काय नाही. फक्त म्हणजे याचं काय फक्त गव्हाचं जे बाहेरचं टरकल आहे ते काढायचं असतं. पण ते अशा पद्धतीने त्याला पाणी लावून त्याला असं पक्क असं एखाद्या चादरीत घेऊन त्याला घट्ट असं कशाला असं घट्ट बांधणं आणि त्याच्यात लगेच दळून आणायचं आणि मग अशा पद्धतीने एवढं चाळायचं आणि मग तो असा कोंडा बाहेर पाडायचा. म्हणजेच टरकलं बाहेर पाडायचं. आणि जो आतला जो भाग असतो म्हणजे गव्हाच्या आतला तो पूर्ण रवा आणि पिठी ते व्हाईट कलरचं. बरोबर की नाही बोलली? आहे की नाही? बरंचसं हे पडलेलं आहे. ते कोंडा भरपूर झालेला आहे.
हा नाही उपयोगाचा. आणि आता हे पाखडलेलं किती झालं आहे दाखव ग इकडं थोडंसं वाकून. एवढं झालेलं आता हे वाऱ्यावर उधळायचं आहे. आता हे वाऱ्यावर हळूहळू चाललेले असं उधळायचं. असं हलून कर ना. आणि तेव्हा असा हा कोंडा आणखी त्याच्यामध्ये आहे ते तो पूर्ण निघालेला नव्हता. तो आता आहे ना वाऱ्यावर असा तो लांब असा पडू राहिलेला तिकडं पडतोय. आणि हा जो आहे ते आता हा रवा असा पडू राहिला याच्यात. पण हे आजच्या आजच होईल असं नाही, तर हे उद्या पण करावं लागणार आहे. कारण हे कोंड्यामधलं जो टरकलाचा भाग आहे तो काढणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याची पिवळी ताम गेल्यानंतर तो पांढऱ्या स्वरूपात जेव्हा रवा येईल तेव्हा हे आपलं काम झालेलं असेल. पण तोपर्यंत हे उधळतच राहावं लागणार आहे. पण वाऱ्याचं कसं आहे, वाऱ्याचा जसा झोत येईन त्या पद्धतीने हे काम चालणार आहे. मग थांबावं लागतं. वारं जर गेलं तर थांबून घ्यावं लागतं आणि वारं आलं का पुन्हा ही क्रिया करावं लागते. सगळं उधळून झालेलं आहे. आता पुन्हा डबल उधळायचं आहे का? ते तिकडं उडते. आता हा रवा झाल्यानंतर ती पिठी आणि रवा मळून त्यानंतर ह्या शेवया तयार होती. पण मग आता ते शेवया आपल्याला मशीनमध्ये जाऊन करायच्या आहे ते, तर त्याचा पुढचा भाग मी तुम्हाला मशीनमधल्या शेवया कशा करतात हे दाखवणार आहे. त्याचबरोबर आणखीन एका नातेवाईकांची ओळख होईल. तर चला आपण पुढचा भाग नंतर बघूयात. सध्या रवा मस्त वाऱ्यावर चाललेला तो पाहूया.